दोस्तों आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। हा आहे आपल्या वेकेशन सिरीजचा दुसरा आणि शेवटचा पार्ट। सकाळ सकाळी आम्ही रेडी झालोय कारण आम्ही जातोय अलिबागला आणि उत्कर्ष आम्हाला जॉईन करणार नव्हता। उत्कर्ष इथून पुण्याला जाणार होता कारण त्याला ऑफिसला सुट्ट्या नव्हत्या। अलिबागला पोहोचल्या आम्ही तिथनं गेलो काशीदला कारण की तिथे आमचा स्टे होता आणि हे आहे आमच्या रूमचं टूर। असं काही खूप वेगळी रूम नाहीये, एकदम नॉर्मल रूम आहे। तिथे मिरर आहे, बाजूला वॉशरूम आहे, बट बेस्ट पार्ट याची बाल्कनी आणि तिथून जो व्ह्यू आहे, ओ माय गॉड। आता खरं फील होतंय की मी वेकेशनला आलेली आहे। आम्ही आल्याला पूल मध्ये चाललो आहे। बस मी, पिऊ आणि सार्थक आम्ही तिघच झालं चाललो कारण की बाकीच्यांना वेळ आहे आणि आम्हाला राहून नाही होते। आणि किती ऊन आहे, पूल मध्ये जायचं की नाही, की विहिरीत जायचं या पूल मध्ये, जायचं की नाही। काय मस्त टॅन झाली आहे मी स्विमिंग पूल मध्ये जाऊन। पण आम्ही जेवण वगैरे केलं, पूल मध्ये खेळलो आणि आता सगळे लोक पिऊ काय त्याला हॅमॉक का हॅमॉक वरती चिल मारत आहेत। तिथं पडली ती आताच थोडी द्यायचंय चेकआउटच्या वेळेस। बरं तू सोड, मी पण डाग लावलाय कुठे। माझं टॅन क्लिअर ओळखू येतं, एकदम क्लिअर। बट सनसेट वाली रूम मिळाली आहे आम्हाला आणि आता आम्ही चाललो आहे बीच वरती। तर आम्ही रेडी व्हायला आलो, म्हणजे थोडेसे कपडे चेंज करून मग चांगले कपडे घालून जाणार बीचवर। सो तेच करायला आलो आहे। तर केसांचं काय करू काही कळत नाही आहे, आता थोडेसे ओले करावे लागते मग, कारण की फोटोज पण चांगले आले पाहिजे केस। ओके, असं वाटतं मी आंघोळ नाही केली आहे पण मी केली आहे आंघोळ। ड्रिप देखो भाई, ड्रिप देखो। ओ हो आउटफिट फिट चेक, अँकर आहे, हाईट रे एक नंबर। वी ऑल आर रेडी। आता आम्ही चाललो आहोत बीच वरती आणि माझा गॉगल कुठे आहे माहिती आहे, तुझा कुठे घेतलाय? ठीक आहे, ओके चला, कारण की 6 वाजले आहेत, 6:15 झाले आहे। सो पटकन निघूया। हो चलो। मम्मी हे बघ, कुत्रे पण घेऊन आले। व्हिडिओ घ्यायचा ना आमचा, पहिले व्हिडिओ घ्यायचा आहे। आत्ता वाटत आहे मी खरी वेकेशनवर आलेली आहे। ही वाळू आणि हा बीच बघून, काय मस्त वाळू आहे। मुंबईचे बीच मला नाही आवडले आहे ऑनेस्टली, आणि काय डेंजर लाटा येत आहेत, ओ माय गॉड। कारण की आय थिंक ओहोटीची वेळ आहे, भरतीची वेळ, मला नाही माहिती। आउटफिट चेक गाईज, आउटफिट चेक। गेस करा कोणती रील शूट होत आहे, गेस करा, गेस करा, गेस गेस गेस। ऑटो नाही मिळाला म्हणून एका ऑटोवर आम्ही सगळ्या बसून चाललो आहोत। आम्ही आलो आमच्या रिसॉर्टवर, हॉटेलवर आणि कॉफी ऑर्डर मला पाणी दे यार। आणि मी हॅमक वरतीच बसली आहे, पण मी कोणाला घेतच नाहीये, माझ्या ब्लॉग मध्ये मलाच घेणार। मला माझं पाणी दे प्यायला। कॉफी वगैरे पिऊन आम्ही सरळ पूल मध्ये गेलो आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट, माझे पप्पा लिटरली 40 ते 50 वर्षांच्या नंतर आज पहिल्यांदा पूल मध्ये उतरले होते। दुसरी बेस्ट गोष्ट, मी हे असं फ्लोट करायला शिकली आणि ट्रस्ट मी, हे इतकं जास्त रिलॅक्सिंग वाटत होतं। आम्ही ब्रेकफास्ट बाय द बीच करायला आलो आहे। बीच आणि खूप जास्त ऊन तपत आहे, खूप जास्त। तरी सगळ्यांची इच्छा होती की बीचच्या समोरच ब्रेकफास्ट करायचा, तो आम्ही इकडे आलो। आता आम्ही ऑर्डर दिली आहे आणि माझं टॅनिंग तुम्ही बघू शकता, घरी जाऊन खूप मेहनत करावी लागणार आहे। असं नोटीस केलं आहे खूप, जेव्हा मी अशी ऑकवर्ड असते बोलण्यात कॅमेरा, तेव्हा मी बोलते पण माझा हात असा येतो।
व्हॉट्सअप दोस्तो, आम्ही बीचवरून येऊन मस्त रेडी होऊन आता फक्त फोटोज काढत आहोत इथेच, कारण की रिसॉर्ट जे आहे ते पण खूप चांगलं आहे ॲज यू कॅन सी. आणि मग जेवण करून आम्ही परत बीचवर जाणार आहोत, परत फोटोज काढायला. सो मी परत तोच आउटफिट घातला आहे. मी आउटफिट रिपीट केला कारण हा वाया गेला होता आणि याच्यावर मला फोटोज पाहिजे होते. सो आता मस्त मस्त फोटोज आले आहेत. आणखी फोटोज काढणार आहे आणि तुम्हाला ते दिसणार आहे माझ्या इंस्टाग्रामवरती. तिकडे सगळे वाट बघत आहेत जेवणाची. जेवण यायचं आहे, सो तोपर्यंत आपण फोटोज काढू. तो आउटफिट चेक. मालवणला येऊन आम्ही व्हेज जेवत आहोत. कसं वाटत आहे? फिश सी फूडच्या जागी येऊन व्हेज खाऊन कसं वाटत आहे तुला? पापलेट न खाऊन आलू मटर खाऊन नाईस. पण काकाजी आणि पप्पाचं मन दुखत आहे कारण की पापलेट नाही मिळाली. हाय अगेन. मी आत्ताच गेट रेडी विथ मी ॲट बीच शूट केला आणि मेकअप तर काही एवढं दिसत नाही आहे, बट फ्रेकल्स माझे दिसत असतील. आणि टॅन तर मी खूप झाली आहे. सार्थकचा आउटफिट आणि माझा आउटफिट दाखवतो आता आम्ही. आम्ही सगळे एवढा वेळ फोटोज आणि व्हिडिओज घेत होतो, तेवढ्या वेळात बिचारा एकट्या सार्थकनी हे बनवलं. आम्ही डिनर करत आहोत सगळे आणि आता फायनली आम्ही खाणार आहोत सी फूड पापलेट फ्राय. चला कू पहिले खाऊन दाखव. पिऊ पहिले खाऊन दाखवते बरं. कू पहिले खाऊन दाखवते टेस्ट. मीच खाणार. टिश्यू पण टिश्यू देता का? पण याच्यात काटा नाही आहे, नॉर्मलच आहे. चांगली आहे. पण मी खाल्ली पापलेट, पण आता प्लीज मला काही बोलू नका, बट मला एवढी हाईप काय ते कळलं नाही, कारण की मला तर माझ्या चिकनच्या वरती पापलेट नाही आवडली. सो मिडच होतं, बट ठीक आहे. चांगलं होतं डिनर. आत्ताच बघितलं मी काय टॅन झाली आहे, खूप डेंजर. बट एनिवे तेच असतो वेकेशनचा मजा आणि वेकेशनची आठवण. सुव्हिनियर आहे माझं इथलं. आणि येस, दॅट्स ऑल फॉर दिस व्लॉग. ते व्लॉग एंड नाही करत, बट येस, गुड नाईट. करायला खाली आलो आणि आम्हाला साप मिळाला दोस्तो. कुठे कुठे ज्या पायाजवळून गेला असा इथनं. आता कुठे? पण छोटा आहे, पिल्लू आहे तो. मला चालताना दिसला. अरे हे बघा, हे बघा, दिसला. डेंजर दिसतंय माझी टॅनिंग. खूपच डेंजर. आम्ही निघालो आहे दोस्तो. मी एकटी बसली आहे बॅग सोबत, कारण की बॅग होत्या म्हणून ही बाजूची सीट नाही ओपन केली. आणि इकडे बसले आहेत आणि राहिलेले लोक दुसऱ्या कॅबमध्ये आहेत. इथनं आम्ही डायरेक्ट आता जाणार आहोत रेल्वे स्टेशन आणि मग तिकडे घरी. आय एम व्हेरी एक्सायटेड, कारण की मला घरी जायचं आहे. खूप खूप मन होतं घरी जायचं. ओके दोस्तो, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. ही ट्रिप आणि ह्या ट्रिपची जी सिरीज आहे व्लॉगची ती संपली आहे. बस 2च व्लॉग्स केले होते, बट स्टील. आणि येस, खूप मजा आली. मी खूप वर्षांनंतर अशा आम्ही फॅमिली ट्रिपला गेलो होतो, सो खूपच जास्त मजा आली. मुंबईचा पार्ट एवढा एन्जॉय नाही केला जेवढा आम्ही अलिबागचा एन्जॉय केला. आणि ते तर ऑब्व्हियसच आहे, म्हणजे ते वेदरमुळे आपल्याला थोडंसं असं होऊन जातं, इरिटेट होतं. बट ठीक आहे, काही पण असो, मजा तर खूप आली. आता लवकरच दुसऱ्या ट्रिपवर जायचा विचार करतोय आणि प्लॅन करतोय. आय होप ती पटकन झाली पाहिजे. दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. आय होप तुम्हाला बघून मजा आली असेल, आणि जर कसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन, बाय.